नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवर. तर मित्रांनो, आज तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. कारण की तुमच्याकडे जर 1 एकर शेती असेल, कमीत कमी 1 एकर शेती असेल, तर तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला याच्यामधील प्रत्येक माहिती ही तुमच्या फायद्याची असणार आहे. तर ही सुवर्ण संधी म्हणजे अशी आहे की ज्या आपल्या राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री ज्या आहेत पंकजाताई मुंडे, तर यांनी एक शेतकऱ्यासाठी ज्यांच्याकडे 1 एकर जमीन आहे कमीत कमी, त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आणि चांगल्यापैकी एक स्कीम आणलेली आहे. आणि ती एक थोड्या दिवसामध्ये आपल्या शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी जास्त प्रमाणामध्ये ज्यांच्याकडे शेती कमी आहे, ज्यांना रोजगार नाही, अशा गरीब शेतकऱ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे. त्याच्यामध्ये तुम्ही पण पात्र ठरू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ स्किप न करता बघा. आता त्याच्यामध्ये काय काय आहे तुम्हाला सांगतो मी. 50 शेळ्या आणि 5 बोकड, 50 शेळ्या आणि 5 बोकड मिळणार, किंवा 50 मेंढ्या 5 कोकरं, असं याची स्कीम आहे. त्याच्यानंतर त्याबरोबरच तुम्हाला त्याच्यामध्ये शेड, सोलार, कुट्टी मशीन मिळणार आहे. आता याच्यामध्ये बरेच काही वेगवेगळे पात्र ठरणारे आहेत. याच्यामध्ये काही समजा अपंग, जे दिव्यांग आहे त्यांच्यासाठी वेगळं आहे. असे वेगवेगळे टप्पे करून ही स्कीम आहे. एवढी पुरेपूर मला समजा तेवढी माहिती मिळालेली नाही, पण थोडक्यात सांगायचं म्हणजे तुमच्याकडे जर 1 एकर जमीन असेल तर तुम्हाला ही स्कीमसाठी तुम्ही पात्र ठरतात. 5,60,000 रुपये ही आपल्यासाठी म्हणजे स्कीम आहे. 5,60,000 रुपयामध्ये तुम्हाला 50 शेळ्या, तुमचा शेड, कुट्टी मशीन, 5 बोकड हे तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकतात आणि तुमचं शेळीपालन सुरू करू शकतात. आता याच्यासाठी तुम्हाला काय काय लागणार आहे, कागदपत्र, तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, त्याच्यानंतर जे आपण आता समजा शेळीपालन करतोय त्याचं प्रमाणपत्र, प्रशिक्षण प्रमाणपत्र, पशुवैद्यकीय प्रमाणपत्र, असे कागदपत्र याच्यामध्ये लागत आहेत. तर हा आपल्या जालना जिल्ह्यामध्ये सध्या तर GR आलेला नाही, पण 1 महिन्यामध्ये GR हा नक्कीच येणार आहे. जिल्ह्यावाईज GR निघणार आहे. आणि त्याच्यानंतर या स्कीमची कुठं आपल्याला अर्ज भरायचा, काय करायचं, हे सर्व सविस्तर माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहोत. तर या स्कीमचा जास्तीत जास्त जे काय आपले ज्यांना इच्छुक आहे शेळीपालन करायचं आहे आणि खरंच तुमच्याकडे जर दुसरं रोजगारीचं काही समजा साधन नसेल, तुमच्याकडे शेती कमी असेल, 1 एकर शेती असेल, तर तुम्ही या स्कीमचा नक्कीच लाभ घेऊ शकता. कारण की हे जे गरीब शेतकरी आहेत त्यांच्यासाठीच ही महत्त्वाची स्कीम आहे. आणि याच्यामध्ये परत कोंबडी पालन, गाय पालन, म्हैस पालन, असं बरंच काही आहे दुसरं पण. त्याच्याविषयी पण आपण दुसरा व्हिडिओ, एक मोठा व्हिडिओ बनवून तुम्हाला मी त्याच्यामध्ये सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करेल. पण नक्कीच तुम्हाला जर हे करायचं असेल तर GR आल्याच्या नंतर तुम्ही याचा अर्ज भरू शकता आणि याचा फायदा घेऊ शकतात. आज बरेच काही शेळीपालक असे आहेत की माझ्यासारखी, की त्यांना शेळीपालन करावं वाटतं, पण पैशाच्या अभावी तेवढं आपल्याला ॲडजस्टमेंट होत नाही. तर या स्कीमच्या साहाय्यानं आपण शेळीपालन वाढवू शकतो. 50 शेळ्या सहज करू शकतो. फक्त आपल्याला चाऱ्याचं नियोजन व्यवस्थित करणं खूप गरजेचं आहे. तेवढं 50 शेळ्याला चारा म्हणल्याच्या नंतर आपल्याला जवळपास 1.5 ते 2 एकर चारा तर नक्कीच लागणार आहे. सुका चारा वेगळा लागणार आहे. त्याचं नियोजन आपल्याला अगोदरच करावं लागणार आहे. जर करायचं असेल तुम्हाला तर GR तर कधी पण निघू शकतो. फक्त आपल्याला तेवढी तयारी ठेवणं खूप गरजेचं आहे.
तर अशा पद्धतीनं ही स्कीम आहे मित्रांनो. याची A to Z माहिती मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये पूर्ण सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर तुम्हाला जर पूर्ण माहिती लागत असेल तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा की दादा आम्हाला पूर्ण माहिती A to Z याची माहिती द्या, कुठं आपल्याला अर्ज भरावा लागेल. एवढं तर आपल्याला समजा अजून कळालं नाही अर्ज कुठं भरावा लागेल काय. म्हणजे जे आर निघल्याच्या नंतर आपल्याला सांगणारच आहे कुठं अर्ज करा काय. तोपर्यंत ही जशी माहिती माझ्याकडे आली तशी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. एवढी पुरेपूर माहिती मला मिळालेली नाही आहे. ज्यावेळेस मिळेल त्यावेळेस उद्या परवा मी तुम्हाला व्हिडिओ नक्कीच तुमच्यापर्यंत शेअर करेल. मित्रांनो, आपल्या अडचणी चालूच राहणार आहेत, पण हे जर आपल्या संधी चांगली भेटलेली आहे, ह्या संधीचं सोनं करणं आपल्या हातामध्ये आहे. आपल्याला स्कीम घ्यायची का नाही घ्यायची असेल तर याचा फायदा आहे. कारण की आपल्याला शासन पैसे द्यायला लागलेत आणि एवढा फायदा हा पण करायलाच पाहिजे. याला शेड बांधण्यासाठी, तुमची कुट्टी मशीन घेण्यासाठी, तुम्हाला वरती सोलार पंप लाईटसाठी ते पण देणार सोलार पाटीवरती. तर पूर्ण सुविधा चांगली आहे. परत एक वेळेस मी तुम्हाला जी काही माहिती सविस्तर आहे ती उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्कीच देणार आहे. आता कोणाकडे 10 शेळ्या असतील, कोणाकडे 20 असतील, तर परत आपण त्याच्यामध्ये शेळ्याची वाढ करून 50 बराबर करू शकतो. आता माझ्याकडे जवळपास 15 शेळ्या आहेत. परत याच्यामध्ये विकत घेतलं की ॲडजस्टमेंट होऊन जातं तेवढं. तसं तुम्ही पण करू शकतात. 10-20 शेळ्या तुमच्याकडे जर पहिल्या असेल तर वाढवून आपलं शेड बांधणी करायची आणि शेळ्या आणून आपला व्यवसाय वाढतो. आपली रोजंदारी त्याच्यामध्ये आज 10-15 शेळ्यावरती काही होत नाही. आपलं 50 शेळ्या जर असल्या तर आपलं इन्कम पण वाढतं. तर अशी ही स्कीम आहे मित्रांनो. ह्या स्कीमचा जास्तीत जास्त लाभ आपल्या मित्रांनी घ्यायलाच पाहिजे असं माझं मत आहे. तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा नवीन माहिती आपण या चॅनलवर देत असतो तुम्हाला. तर चला मित्रांनो, थांबतो इथंच. व्हिडिओ खूप मोठा होत आहे. धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल.